कशासाठी भागवत ऐकताय तुम्ही? वाती वळायसाठी का नाती सांभाळायसाठी? काय दोनच गोष्टी घेऊन येतात मायला. एक तर भागवताला आलं की वाती, आणि सांभाळायला म्हणा म्हणा. बक्षिसाचं सांगितलं तरी बोलत नाही तुम्ही. ऐका, अधून मधून जे विठाला विठाला भजन घेतलं जातं ना, ते काही कीर्तन करायला पाणी प्यायसाठी ह्याच्यासाठी त्यासाठी घेतलं जात नाही. मग आज हे कीर्तन केल्याच्या नंतर मामाश्री पाकिट भरणार आहेत ना तुम्ही? हा काय 20-25 काय भरतात तेवढं? हा मग ते काय असंच घेऊन जायचं का? मी जर ते पाकिट असंच घेऊन गेलो ना मामाश्री, तर असं होईल बरं का महाराज. आपण जर एखाद्याचे पैसे त्या निमित्ताने घेतले, आता यांनी कशाच्या निमित्ताने कीर्तन ठेवलंय, तर नामस्मरण घालायला पाहिजे. इथे येऊन जर मी तुम्हाला नामस्मरण तुमच्याकडून करून घेतलं नाही, तुमच्याकडून विठ्ठल विठ्ठल जर भजन करून घेतलं नाही, तर ते पैसे घेतल्याच्या नंतर मला बैल होऊन फेडावं लागल. मग तुम्ही मला सांगा, मला बैल करायचंय का भजन तुम्हाला करायचं? काय करायचं सांगा, निर्णय तुमच्या हातात. हेच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञानो नाही कोठे. याच देहाला आल्याच्या नंतर, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतरच भजन करायला प्राप्त होतो. आणि भजन जर केलं तर जीवन मुक्त अवस्था मनुष्य प्राप्त करतो.